नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर एक बोधकथा. एक पंडित काशीत अनेक शास्त्रांचं अध्ययन करून एका गावी आले. ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली की काशीहून कोणी एक पंडित शास्त्राचं अध्ययन करून आलाय आणि धर्मासंबंधी कोणत्याही प्रश्नाचं उत्तर ते देऊ शकतात. मग ही बातमी ऐकून गावातला एक शेतकरी त्यांच्याकडे आला आणि त्यांना म्हणाला, पंडितजी, तुम्हाला एक विचारू? पंडितजी म्हणाले, हो विचार. पंडितजी, तुम्ही आम्हाला सांगा की पापाचा गुरु कोण आहे? प्रश्न ऐकून पंडितजी गडबडले. त्यांनी धर्म आणि आध्यात्मिक गुरूंबद्दल ऐकलं होतं, वाचलं होतं, अनुभवलं होतं, पण पापाचाही गुरु असतो हे त्यांच्या समजण्याच्या आणि ज्ञानाच्या पलीकडे होतं. पंडितजींना वाटलं की त्यांचं अध्ययन अपूर्ण राहिलंय अजून, त्यामुळं ते पुन्हा काशीला निघाले. अनेक गुरूंना भेटले, पण त्यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर काही मिळालं नाही. याच अस्वस्थतेत घाईघाईनं पंडितजी रस्त्यानं जात असताना एका स्त्रीनं त्यांना रस्त्यामध्येच वाकून नमस्कार केला. पंडितजी अचानक झालेल्या त्या स्त्रीच्या कृतीमुळे थांबले, पण चेहऱ्यावर अस्वस्थता मात्र तशीच दिसत होती. त्या स्त्रीनं पंडितजींना त्यांच्या अस्वस्थतेचं कारण विचारलं. तेव्हा त्यांनी निसंकोचपणे आपली समस्या तिला सांगितली. ती म्हणाली, पंडितजी, मी एक गणिका आहे, पण मी गणिका असले तरी वेदविद्या अध्ययन करणाऱ्या आणि त्यात पारंगत झालेल्या तुमच्यासारख्या पंडितांविषयी माझ्या मनात प्रचंड आदर आहे. पण आपली इच्छा आणि संमती असेल तर याचं उत्तर अत्यंत सोपं आहे आणि ते मी तुम्हाला देऊ शकते. पंडितजी म्हणाले, कसं? जे भल्या भल्या पंडितांना गुरूंना जमलं नाही ते उत्तर तुला देता येईल? त्यावर गणिका म्हणाली, हो पंडितजी, पण त्यासाठी तुम्हाला काही दिवस माझ्या बाजूच्या घरात राहायला लागेल. पंडितजींनी विचार केला, अरे, या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी मी भटकतोय. या प्रश्नाचं उत्तर ही देऊ शकली तर मला माझ्या प्रश्नाचं उत्तर सापडेल आणि ज्यानं मला हा प्रश्न विचारला त्याला नक्कीच मी त्याचं उत्तर देऊ शकेल. ते लगेच तयार झाले. मग गणिकेनं त्यांची आपल्या बाजूच्या खोलीत राहण्याची व्यवस्था केली. पंडितजी कोणाच्याही हातानं बनवलेले अन्न खात नसत. ते आपले नियम, आचार, धर्मप्रपंचाचे कट्टर अनुयायी होते. गणिकेच्या घराच्या बाजूला राहून ते आपला स्वयंपाक स्वतःच बनवत. अशा प्रकारे दिवस जात होते, पण प्रश्नाचं उत्तर काही त्यांना सापडत नव्हतं. त्या उत्तराची ते प्रतीक्षा करायला लागले. एक दिवस ती गणिका त्यांना म्हणाली, पंडितजी, आपल्याला स्वतः स्वयंपाक करण्यात काही अडचण येत असेल तर इथे तुम्हाला बघणारा कोणी नाही आहे. आपली इच्छा असेल तर मी स्नान करून आपल्याला भोजन तयार करून देऊ शकते. आणि म्हणाली, जर तुम्ही मला ही सेवा करण्याची संधी दिलीत तर मी दक्षिणेमध्ये प्रतिदिन आपल्याला 5 सुवर्णमुद्रा देईन. सुवर्णमुद्रांचं नाव ऐकताच पंडित विचार करू लागले. शिजवलेलं अन्न आणि त्याबरोबर 5 सोन्याची नाणीही? खरोखरच हे फायद्याचं आहेच की. पंडितजी म्हणाले, ठीक आहे, चालेल, पण फक्त एवढं ध्यानात ठेव, माझ्या खोलीत तू जेवण घेऊन येताना तुला कोणी बघायला नको. पहिल्याच दिवशी मग गणिकेनं अनेक प्रकारची स्वादिष्ट पक्वान्न बनवून आणली. पंडितजींच्या समोर ते ताट ठेवलं. पण जेव्हा पंडितजींनी खाण्यासाठी ताटात हात घातला तेव्हा तिनं लगेचच त्यांचं ताट स्वतःकडे खेचलं. आता या तिच्या वागण्यामुळे पंडितजींना खूप राग आला आणि रागारागातच ते म्हणाले, काय हा मूर्खपणा आहे? त्यावर गणिका म्हणाली, पंडितजी, हा मूर्खपणा नाही, हेच तर आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. अहो, इथे येण्याच्या अगोदर आपण भोजन तर दूरच, पण कुणाच्या हातचं पाणीसुद्धा पित नव्हतात. पण 5 सुवर्णमुद्रांच्या लोभानं तुम्ही माझ्या हातानं बनवलेल्या अन्नाचाही स्वीकार केलात. तुमच्या प्रश्नाचं उत्तर हेच आहे पंडितजी, की लोभ हा पापाचा गुरु आहे. श्रोते हो, खरंच लोभ हा फार वाईट आणि या लोभामुळेच अनेक दुष्कर्म घडून येतात. कुणाला इस्टेटीतला वाटा हवा असतो म्हणून भाऊ भावाचा वैरी होतो. ऑफिसमध्ये सुद्धा उच्च पदाच्या लोभामुळे
एकमेकांचे पाय खेचायला माणूस प्रवृत्त होतो. या लोभामुळेच भ्रष्टाचार घडून येतो. त्यामुळंच पापाचा गुरु हा लोभच. आणि या लोभापासून आपण जितकं लांब राहू ना, तितकीच सत्कर्म करण्याची संधी आपल्याला मिळेल आणि मनात कायम सुविचारच येतील. हो ना? तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.